सर चाट. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी कृष्णा सोळे. माझ्या राईड आणि रिवाइडलाइज या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आज आमचा सायकल लवर्स ग्रुपची जी राईड आलेली आहे ते नांदीला आलेली आहे. नागा महादेवीचं मंदिर आहे इथे आणि आज 50 किलोमीटरची राईड आहे. आणि आजच्या राईडचं विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील विठ्ठल आणि रुक्मिणी आज आमच्या सोबत आहे. गेले पिढ्यानपिढ्या झालं ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत. माझ्या माहितीप्रमाणे हे तिसरी पिढी असावी. आपल्या सोबत आहेत डॉक्टर रुपाली जोशी जे ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टर हर्षवर्धन जोशी सर. आणि आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. बऱ्याच वेळा नवरा मी आपण सगळ्यांना माहित आहे नवरा बायकोचं मत कधी एकत्र होत नाही, पण सायकलिंगच्या बाबतीत यांचं मत कसं एकत्र झालं, कोणी आवड निर्माण केली, काही एकमेकाच्या दाकाने येत आहेत. आज त्यांच्याकडून ह्या गोष्टी जरा जाणून घेऊया. तर आपल्या जे प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे हर्षवर्धन जोशी सर फिजिशियन आहेत. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की सायकलिंगची आवड कशी निर्माण झाली. आणि रिसेंटली सरांनी टाटा मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटरचं मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. तर त्यांच्यासाठी सायकल लवर्स ग्रुप कडून त्यांचं अभिनंदन, जे त्यांनी 5 तासामध्ये कंप्लीट केलं होतं. तर सरांकडून जाणून घेऊया कशी आवड निर्माण झाली. तुम्ही लिहिता पण गोड आणि बोलता पण पहिल्यांदा सोलापूरमध्ये सायकल सोलापूर सायकल ग्रुप चालू झाला. त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा सायकलिंग करायला चालू केलं. पहिल्यांदा सायकल विकत घेतली. शाळेनंतर मला टाकावरून पहिल्यांदाच 15 वर्षांनी सायकल चालवली त्यावेळेला. त्याच्यानंतर आम्ही आपले 10-15 गुडघेपर्यंत असं करत आमचं आम्ही दोघं तिघं म्हणून सायकलिंग करायला लागलो होतो त्या दरम्यान. पहिल्यांदा मी त्या सायकल बरोबर याला तुळजापूरच्या टोलनाक्यापर्यंत पहिल्यांदा राईड ठेवलं होतं त्यांनी त्यावेळेला. त्या राईडला आम्ही गेलो आणि तिथनं ते 25-50 असं जमत गेलं. त्याची थोडी थोडी सवय होत गेली. त्याच्यामध्ये 50, 75, 100, 150, 200 असं करत त्याच्यातनं सगळे लाईक माइंडेड लोक आणखीन एकत्र झाले आणि त्यावेळेला सायकल लवर्स ग्रुप क्लब तयार झाला. आणि कन्सिस्टंटली न चुकता दर रविवारच्या लॉंग राईड, ग्रुप राईड, सुरुवातीला टोलपर्यंत, मग 50च्या, 100च्या, मग पार अगदी सायकल लवर्सनी रायगडपर्यंत मजल मारली सध्याला. छान सर, तुमच्या ह्या प्रवासाबद्दल मला एक तुम्हाला विचारायचं सर. बरेच आमचे मित्र आहेत, कलिग्स आहेत, ज्यावेळेस त्यांना मी एक्सरसाइजसाठी किंवा सायकलिंगसाठी असेल, रनिंगसाठी असेल तर विचारतो, तर त्यावेळेस ते म्हणतात वेळ मिळत नाही. तुम्ही तर आता तुमचं एवढं बिझी शेड्यूल असतं सर. त्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही कसा वेळ करता? आज दोघंही आज बरोबर आहेत, मॅडमकडे पण घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी असते, तरी पण ते आज सायकलिंगसाठी आलेले आहेत. तर कसा वेळ काढतात? काय सांगाल माझ्या मित्रांसाठी? काय सजेशन राहील? वेळ आपोआप निघतो. करायला चालू करायला की आपोआप त्याची आवड लागते आणि हळूहळू आपले मित्र बदलत जातात त्याच्याबरोबर. नंतर संध्याकाळचे मित्र सुटतात, रात्रीचे सुटतात, सकाळचे चालू आणि आता तर आपण एक ग्रुपमध्ये येतो. आम्ही सुरुवातीला तेव्हा हार्डली 2-3 जण असायचं राईडला, पण तो एक काय म्हणतात एक प्रकारचं सारखंच आहे की 25 गेली 25 करत नाही, 50 करावं असं वाटतं, ते रोज करावं असं वाटतं. असं करत करत पण चांगली सवय मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगा वाटतं की नवरा बायको दोघं सायकलिंग करत असतील तर दोघं एकमेकांना सपोर्ट करतात किंवा समजून घेतात की हा आता ह्याला 50 किलोमीटर सायकलिंग केलं म्हणजे किती दम लागला असेल. त्यामुळे घरी गेल्यावर चिडचिड कोण करत नाही. घरी गेल्या तुम्हाला आता चहा मिळतो की हा आज खूप मोठी राईड होती, दमला असला, कारण आम्ही केलेलं असल्यावर आम्हाला माहिती असतं की किती दमायला होतं. सपोर्ट. आणि माझ्या बाबतीत मला हे सांगायचं होतं की सायकलिंगची प्रेरणा मला त्याच्याकडून मिळाली, कारण त्याचं सायकलिंग आधीपासून सुरू होतं. माझी फर्स्ट 50 राईड करायला मला त्यांना प्रोत्साहन दिलं की त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यांना सांगितलं की आज माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तू फर्स्ट 50 राईड कर. आणि त्यावेळी माझी फर्स्ट 50 राईड झाली. आणि तिथून पुढे आता आमचा सायकल लवर्सचा मैत्रिणींचा पण क्लब तयार झाला. आता सगळ्याच आमच्या 80 किलोमीटर 100 किलोमीटर राईड करणाऱ्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे सगळ्या जण एकमेकीला उत्साहाने करतो. पण सुरुवात माझी त्याच्याकडून झाली. धन्यवाद. खूप छान वाटलं बिईंग मॅन
कारण की आतापर्यंत ऐकलं होतं की प्रत्येक पुरुषाच्या सक्सेस मागे एका लेडीजचा हात असतो, पण आज तुमच्या सायकलिंगच्या पाठीमागे सरांचा हात आहे आणि सर तुमच्या पाठी आहेत हे ऐकून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मित्रांनो. तर सगळ्यांना एकच विनंती आहे, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू. झालं काय?